तर नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर मी गावाकडे आली आहे आणि आत्ता संध्याकाळ झाली आहे. संध्याकाळचे 6 वाजले. तर इतकं छान वाटतंय. आता सध्या जे आहे मी घासाचं शेत आहे त्याच्यामध्ये उभी आहे आणि इथे व्हिडिओ बनवते आहे. तर आता जे आहे म्हणजे खूप असं एकदम शांत, एकदम मस्त वाटतंय. बऱ्याच दिवसानंतर इकडे आली आहे तर मित्रांनो, तुम्हाला माझ्यासमोर काय ते दाखवते. तर माझ्यासमोर जे आहे गव्हाचं शेत आहे, जे आता मोकळं झालं आहे. गहू काढून घेतलं आहे हार्वेस्टरने, इकडं तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर इकडं कांद्याचं शेत आहे. इकडं समोर एक हादग्याचं झाड लावलं होतं मी, ते इतकं मोठं झालं आहे, मागच्या वर्षी लावलेलं आहे. आणि बाकी इकडे पालक आहे, मस्त कवळा कवळा पालक. तिकडे शेळ्या ओरडताना आवाज येत असेल तुम्हाला. किती मस्त पालक आहे, एकदम फ्रेश फ्रेश. पण थोडंसं ना असे हे माती आहे त्याच्यावरती, आणि म्हणजे चांगलेच आहेत तसं पाहिलं तर. एकदम फ्रेश पालक आहे, मस्त. तिकडं आमची मका आहे. त्याच्या पलीकडचं जे शेत आहे ते आमच्या शेजाऱ्यांचं आहे, जे गहू याच्यातला गहू काढला आहे आता. आणि इकडे पहा, एकदम सुंदर अशी शांत संध्याकाळ आहे. आई घास कापते आहे इकडं. तर हे जे आहे ना, हे हादग्याचं झाड आहे. जे हादग्याचे फुलं असतात ना त्याचं झाड आहे, जे मी मागच्या वर्षी जस्ट म्हणजे 1च वर्ष झाले जूनला लावलं होतं. मी ससेवाडीमधून ह्याच्या बिया आणल्या होत्या, आणि जेवरपासलं जे ससेवाडी आहे तिथून ह्याच्या बिया आणल्या होत्या आणि ते इथं लावलं होते. बऱ्याचशा लावल्या होत्या बिया, परंतु त्यातलं एकच झाड उगवलं आहे, जे आता इतकं मोठं झालं आहे. जर आले तर त्याला ह्या वर्षी फुलं येते जूनला. म्हणजे एका वर्षात फुलं येतात, हे नाही, एकाच वर्षात त्याला फुलं येतात हादग्याचे. बाकी पण एकदम अशी शांतता आहे इकडे. असं भणभण नाही. शहरामध्ये जसे गाड्यांची सारखा आवाज येत असतो, भर 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 भर, तसा आवाज नाही. फक्त आणि फक्त पक्ष्यांचा आवाज. एकदम शांती शांती शांत. खूप छान वाटतं इकडं.